नमस्कार, मैं आपके साथ अंजना और आप देख रहे हैं संगठन भारत न्यूज। आइए शुरुआत करते हैं आज की खास खबर से। 52 वर्षीय नाराधा बना हैवान, नाबालिग छात्र के साथ किया अप्राकृतिक यौनाचार। मुंबई के बोरीवली पूर्व कस्तूरबा मार्ग पुलिस ने नाबालिग छात्र के साथ अप्राकृतिक यौनाचार करने के आरोप में पॉस्को एक्ट के तहत एक 52 वर्षीय आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार 24 अगस्त को आरोपी ने छात्र को अपने घर बुलाया और उसके साथ समलैंगिक अत्याचार किया। आरोपी का नाम सुनील भोसले है और वह युवक के पड़ोस में रहता था। स्कूल से घर जाने के बाद जब छात्र का छाता नहीं मिला तो मां ने छाता के बारे में पूछा तो पूरा मामला सामने आया। पुलिस ने बताया कि इससे पहले 21 तारीख को भी आरोपी ने छात्र के साथ समलैंगिक अत्याचार किया था। फिलहाल पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर कोर्ट में हाजिर किया है, जहां उसे 31 तारीख तक पुलिस कस्टडी में मिला है। मुंबई के बोरीवली से कविता साहनी की रिपोर्ट। सर, कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 14 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार झालेला नेमकं प्रकरण काय? 24 तारखेला शनिवारी एक महिला, राजेंद्रनगर परिसरात राहणारी एक महिला ही आपल्या पती व मुलासह पोलीस स्टेशनला आली व त्यांनी तक्रार केली की त्यांच्या परिसरात राहणारा एका इस्माने त्यांच्या 14 वर्षाच्या लहान मुलावरती की जो 60% गतिमंद आहे त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केलेत अशी त्यांनी तक्रार सांगितली। त्यानंतर सदरची तक्रार स्टेशन हाऊसला प्राप्त झाल्यानंतर तात्काळ आम्ही त्या महिलेला आधार देऊन, धीर देऊन तिला विश्वास दिला आणि तात्काळ आमचा गुन्हे प्रकटीकरण पथक तसंच आमचे इतर गुंडा पथक हे परिसरात पाठवून त्या इस्माची, ज्या इस्माने असं जे लैंगिक कृत्य केलं होतं त्याचं त्याने आम्हाला नाव सांगितलं होतं, तो त्या परिसरात राहतो हे सांगितलं होतं। तात्काळ आम्ही तिथे आमचे दोन्ही पथक पाठवून त्या इस्माचा शोध घेतला। त्यावेळेला आमचा जेव्हा पथक गेला होता तेव्हा तो इसम दरवाजा लॉक करून निघून गेला होता। पुन्हा आम्ही जी महिला फिर्यादी आहे त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडून असं कळलं की ते रागाच्या भरात त्याच्याकडे जाऊन त्याला सांगून आले होते की तू असं का केलं, जाब विचारण्यासाठी। त्याच्यामुळे बहुतेक त्या ह्याच्यामधून तो पळून गेला असावा अशी कल्पना आली। तात्काळ आम्ही अजून आमचा जो तपास आहे, जी आमचं इन्व्हेस्टिगेशन आमची टीम आहे, ते अजून थोडंसं वाईट ओपन केलं आणि त्याच परिसरात एका ठिकाणी तो इसम ज्याचं नाव होतं, ज्यांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं होतं, तो इसम आम्हाला फिरताना आढळल्याने आम्ही लगेच ताब्यात घेतला, पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याची सविस्तर त्याचं इंट्रोगेशन केल्यावरती त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्या पार्श्वभूमी काय? आरोपी हा एक साधारण 52 ते 53 वर्ष वयाचा एकटाच राहतो घरी। सुनील आनंद भोसले म्हणून आहे, तो एकटाच राहतो, बिगारी काम करतो, त्याच परिसरात राहतो सुरुवातीपासून, म्हणजे असं भाड्याने बी राहत नाही, त्याच परिसरात सुरुवातीपासून राहतो आणि तो जसं मिळेल तसं बिगारी काम करून स्वतःचं उपजीविका चालवतो। असं प्रकारचा गुन्हा याच्यापूर्वी पण काही केला? ह्याच्यापूर्वी त्याच्यावरती 3-4 वर्षापूर्वी दारूची एक केस होती, बाकी त्यानंतर त्याचा कुठचाही गुन्ह्याचा अभिलेख नाही, इतर काही त्यांनी गुन्हे केल्याचं काही रेकॉर्ड नाही। सर, त्या मुलावर त्याची आधीपासून काय नजर वगैरे होती की त्याच्यासोबत कसं राहायचं तो वागणं? त्याच्याकडे त्या मुलाशीही आम्ही तो बेसिकली मुलगा गतिमंद असल्यामुळे आम्हाला थोडं त्याच्याशी संपर्क, त्याच्याशी कम्युनिकेशन करायला अडचणीत होत्या, तरी पण त्याच्याशी त्याच्या आई बाबांसोबत गोड बोलून विश्वासात घेऊन त्याच्याशी विचारणा केल्यावर असं समजलं की त्या मुलाशी त्यांनी 5-6 दिवसापूर्वी असं कृत्य केलं होतं आणि असं कृत्य त्याने 2दा केलं होतं। त्याच्यामुळे आणि तीच गोष्ट आम्ही तपासामध्ये आरोपीकडून पण माहिती करून घेतली, तर ह्याच्यामध्ये आरोपीने ह्या मुलासोबत 2दा असं कृत्य केलं होतं आणि हे दोघेही, म्हणजे आरोपीला माहिती आहे की तो मुलगा गतिमंद आहे कारण तो त्या परिसरातला आहे आणि तोही लहानपणापासून तिथे राहतो, त्यामुळे दोघं एकमेकाला ओळखत होते। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात कुछ ऐसी खास खबरों के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए संगठन भारत न्यूज। अगर आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो लाइक, कमेंट व शेयर करें और ऐसी ही खबरों से जुड़े रहने के लिए आप हमारे YouTube चैनल संगठन भारत को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस करें। छोटी छोटी वीडियो और खबरें व्हाट्सएप और ईमेल पर भेज सकते हैं।